स्वयंपाकघरात रोजच्या जेवणात वापरले जाणारे मसाले हे काही केवळ जेवणाची चव वाढवण्याचे काम करत नाहीत, तर माणसाच्या जीवनातील देखील समस्यांपासून ते मुक्ती मिळवून देऊ शकतात। या मसाल्यांचा वापर आपले भाग्य उजळवू शकते। मसाले वापरण्याचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या बऱ्याच अंशी कमी करू शकता। याबाबत कोल्हापूरचे ज्योतिष अभ्यासक अरविंद वेदांते गुरुजींनी माहिती दिली आहे। साधारण मसाले पदार्थ हे काही आपल्या शरीराला अपायकारक म्हणतो, पण काही कुंडलीमध्ये मसाले पदार्थांचे त्याचे फार महत्त्व चांगलं आहे। उदाहरणार्थ साधारणतः मीठ म्हणजे नमक। मीठ हे मीठ हे ज्याच्या घरामध्ये सूर्य असेल ते सूर्याला मिठाचा संपर्क वाढलेला आहे, त्यामुळं सूर्य बलवान आपल्या कुंडलीमध्ये होण्यासाठी रोज मिठाचं सेवन करणे, तसंच मीठ पाण्यामध्ये मिसळून ते सूर्याला अर्पण करणे, त्यामुळे आपले सूर्य हा ग्रह मसाले पदार्थ चांगला कुंडलीमध्ये राहतो। तसंच त्यानंतर जिरे हा पदार्थ राहू केतूशी संबंधित आहे। दर मंगळवारी जर आपण दह्यामध्ये मिसळून तो जिरा पदार्थ खाला तर आपल्याला सुख, शांती, समृद्धी हे मिळतं आणि आपल्या घरामध्ये प्रगती वाढते। असा हा जिऱ्याचा पदार्थ आहे, त्या कुंडलीमध्ये त्या राहू केतूशी संबंधित आहे जिरा। तसंच लाल मिरची साधारण ही मंगळाशी संबंधित आहे, मंगळग्रहाशी। मंगळग्रह हा म्हणजे साधारण कडक असतो आणि तो माणसात शरीरात बलवान असतो, चांगला उत्कृष्ट होतो। तर त्याला आपल्या जर कुंडलीमध्ये मंगळग्रह जर अनिष्ट असेल म्हणजे त्रासदायक असेल तर त्याला लाल मिरची आपण दान करणे हे सगळ्यात चांगलं आहे, त्यामुळे आपल्या मंगळाच्या ग्रहाला थोडा त्रास कमी होतो। तसंच धने म्हणजे साधारण कोथिंबीर। या कोथिंबीर ते कोथिंबीर साधारण आपण पाण्यामध्ये मिसळून किंवा कोथिंबीरचं रोज नेहमी सेवन केलं तर आपल्या ग्रहामध्ये आपल्या तब्येतीला वगैरे चांगलं राहतं। साधारण एखादे तसं बघितलं तर मसाले पदार्थ काही ग्रह कुंडलीमध्ये काही ग्रहांना चांगले आहेत, शरीराला जरी अपायक असले काही ग्रहांसाठी ते मसालेदार पदार्थ तब्येतीला चांगले आहेत। एकंदरीत सर्व मसाल्याच्या पदार्थांकडे पाहिले तर काही मसालेच ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहेत। शरीरासाठी जरी त्यांचे अतिसेवन अपायकारक ठरले तरी त्यांचा उपयोग भाग्य उजळवण्यासाठी देखील करता येऊ शकतो। लोकल 18साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।